आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। गेल्या अनेक वर्षांपासून चिमठाणे येथील जिल्हा परिषद शाळांची इमारत खूपच जीर्ण झाली असून गेल्या 150 ते 200 वर्षांपासून ही इमारत असून तसेच या ठिकाणी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना याचा सामना करावा लागत असून सदर शाळेला कुलूप लावण्यात देखील आले असून विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थिनींना एकाच वर्गात बसवण्यात आला आहे। चिमठाणे गावातील अनेक पालकांनी सदर शाळेच्या मुख्याध्यापिका यांना देखील सांगितले, परंतु त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून शिक्षण अधिकारी यांना कळवले नाही आणि कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही। परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेकडे कोणाचं लक्ष नाही, तसेच बसायला देखील विद्यार्थ्यांना जागा नाही। वर्ग कमी प्रमाणात असल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेत बसावं लागतं, तरी देखील बसण्याची व्यवस्था नसल्याने चिमठाणे गावातील विद्यार्थ्यांना या गोष्टी सहन कराव्या लागत आहे। म्हणून सदर जिल्हा परिषद शाळेची इमारत दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी पालक गणेश बोहींसह अन्य पालक यांनी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोकुळ पाटील यांच्याकडे मांडली आहे। त्यानुसार शाळेत दाखल झाले, तसेच या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध नाही। बाथरूम, लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले की काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय। म्हणून शिक्षण अधिकारी यांनी याकडे लक्ष घालून सदर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची पाहणी करून त्याबद्दल पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटलांसह गणेश बोही पालक नागरिक करताना दिसत आहे। टायटल लेनच पडे ना 1865 पासून ही जिल्हा परिषद शाळा आहे। जवळजवळ यांनी 1 महिन्यापासून कुलूप लावलं या शाळेला। याच्यात पाठपुरावा कोणीच केला नाही। शिक्षकांना विचारलं, त्यांनी कुठल्या अधिकाऱ्याला आजपर्यंत पत्र दिलं नाही। आपली मनमानी कारवाई चालू आहे। यांनी सदर शाळेला कुलूप लावून वर्गांना दुसऱ्या शिफ्ट केलं। ही शाळा पुन्हा प्रस्तावित द्यावी और शाळेचं कामकाज दुरुस्त करून हे त्यांनी फक्त एक नाटक दाखवलं की वटवागुळ आहे। वटवागुळ असणार तर तिथं घाण होणार। ठीक आहे, रात्री येतात, मग रात्रीच थोडी शाळा भरते, दिवसा बी शाळा भरते ना। मग वटवाळून घाण ते महिन्यापासून त्यांनी साफ केली नाही की म्हणतात की आम्ही साफ करतो। ही माझं एकच म्हणण्याचं उद्देश आहे की हे जवळजवळ जी गावाची शाळा आहे, ही शाळा पुनर्विकास व्हायलाच पाहिजे, पोरं त्या शाळेत यायला पाहिजे, म्हणून हे पाठपुरावा मी करत आहे। धन्यवाद। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।